नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे कच्चे चणे आणि कच्ची भाजीची जी केळी असतात त्याची भाजी बनवणार आहे. तर आपण ती कशी बनवायची ती बघूया. आता हे चणे मी काल भिजत घातले होते आणि ही कच्ची भाजीची केळी आहे. तर ह्याची आपण भाजी बनवायची आहे. ती कशी बनवायची ते आता आपण पाहूया. आता ही मी केळी सोलून घेतली आहेत. चणेही पाण्यात थोड्या वेळ भिजत घातले आहेत. आता भाजीला फोडणी देण्यासाठी आधी मी कांदा कापून घेते. आता कांदा कापून घेतला आहे मी. आता तेल छान गरम झालं आहे. आपण ह्यामध्ये फोडणी देऊया. राई घालूया, जिरं आणि हिंग. कांदा छान परतून घेऊया. कांदा टाकल्यानंतर आपण मसाला टाकायला घाई नाही करायचा. कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा, नाहीतर भाजीला टेस्ट नाही येत आणि कांदा थोडा कचकटच राहतो. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा आता खूप छान शिजला आहे. आता आपण हा व्यवस्थित परतून घेऊया. त्यामध्ये आता मसाला घालूया, हळद घालूया आणि एकदा मसाला, कांदा, हळद सगळं मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण चणे घालूया. चण्याची आपल्याला सुकीच भाजी बनवायची आहे. तर आधी आपण थोड्या वेळ चणे वाफेवर शिजवून घेऊया. कुकरचं आपण झाकण ठेवूया आणि थोड्या चणे शिजून देऊयात. चण्याची भाजी आपल्याला कुकरमध्येच करावी लागते, कारण चणे शिजायला टाईम लागते. आपल्याला जास्त रस्सा ठेवायचा नाही, सुकीच भाजी बनवायची. त्यासाठी मी आता हा थोडासा गरम पाणी घालते. थोड्या चणे वाफेवर असे शिजवून देते. आपल्याला नंतर त्याच्यामध्ये केळं घालायचं आहे. आणि थोडी चण्याला वाफ घेऊन देऊ. चण्याला आपण थोडी अजून वाफ घेऊन देऊ. चण्याला एक उकड आपण दिली आहे. त्यामध्ये थोडासा आपण गरम मसाला घालून होता. थोडासा आपण गरम मसाला घातला आहे. त्यामध्ये आपण घालूया. कच्चं केळं खाण्यासाठी खूप पौष्टिक असते. पण तुम्ही कच्ची केळी जेवणात कधीतरी त्याचा वापर करायचा.
भाजी बनवायची आहे, त्यामुळे त्यामध्ये पाणी घालायचं. एक मी टोमॅटो चिरला आहे, तो भाजीत घालते. पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते. यामध्ये आपण मीठ पण घालून घेऊया. मीठ घालून मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता आपण ह्याच्या 3 शिट्या घेऊया. कुकरचं झाकण लावून घेतो. कुकरचं झाकण लावलं आहे. आता 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि कुकर गॅस बंद करायचा. हा कुकर मी उघडला आहे आणि हे बघा आपली चण्याची छान भाजी तयार झाली आहे. यामध्ये आता आपण हे नारळ आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्सी करून घेते. मी नारळ आणि कोथिंबीर पण मी आता मिक्स करून घेतली आहे. ज्वारीची भाकरी आणि चणे आणि केळ्याची भाजी आणि त्याचबरोबर मी ओला नारळ आणि कच्ची कैरीची चटणी केली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही करा आणि कमेंट्समध्येही सांगा तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडतात का नाही त्या. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.